संतोष महाराज स्ट्रोक बसला पोरग निघून गेला. असले महाराज 35 वर्षाचा तरुण, काय वय आहे 35 वर्ष, जायचंय का वय? लहान पोरगी 5 वर्षाची. त्या लेकराच्या गड्या त्या मित्राच्या दशिक्रियेला प्रवचन मी केलं. मला ते धाडसच झालं नाही, तरी प्रवचन मी केलं. अंतकरण दाटून आलं होतं. 1 वर्षांनी पुण्यस्मरण वर्ष श्राद्धला घरी गेलो. धाडस झालं आता जायचं. कसं तरी मनाने धाडस केलं. ते लेकरू तिथं दारात बसले. ती लेकरू दारात बसले. मी म्हणलो गाड्या काय झालं? त्या आजीला विचारलं काय झालं? ते म्हणले काय नाही, ते बापाची वाट बघते. 1 वर्ष झाले बरं का, हाय का नाही? ज्यांची लहान लेकर आहेत त्या बापानी लेकर आठवा. हे तर आईला बी माहिती असेल. अजून मी दारात बसते. त्याला काय माहिती का, बापाने शब्द दिला होता जायच्या आधी, येताना तुला सायकल घेऊन ये. सायकल काय घेऊन आलं नाही, पण इथं स्ट्रोक बसताना पोरग निघून गेलं. ते म्हणतोय पप्पाची लय आठवण येते का आठवण? मला सायकल नाही गेल्यात, येणार आहेत म्हणजे यारवाडी. आता कुठले आले? एकदा गेलेली माणसं नाही येत. अरे खरंच नाही येत गाड्या. मातीत गेलेली माणसं निघून जातात. आयुष्यात ती परत त्यांच्या आठवणी दाटून येतात, परंतु माणसं नाही गड्या येत. त्याला सहज गाडीत बसवलं. एक राईट मारायला गेलो. ते म्हणते, म्हणलं बाळा आठवण येते का रे पप्पाची? ते म्हणते पप्पा येतात, मी रोज त्यांच्या हातावर झोपतो, ते मला एक पापा देतात आणि ते परत रात्रीत निघून जातात. त्याला सवय झाली, माझ्या बापानं मला झोपवायची सवय लावली ना, माझा बाप घडीभर जवळ आहे का काय काय भास होत असते. हाय तर माणसं जापा गाड्या. तुम्ही म्हणाल महाराज हे निम्म कीर्तन तर बापावरच गेलं. नाही नाही, हा महत्वाचा विषय होता. अभंगातला गाभा होता. अंतकरण दाटून आलं. लेक लई रडायला लागली. अरे तुमच्या डोळ्यात पाणी येणारच की. आता हे बी रडतात बरं का, ह्यांच्या बी डोळ्यात पाणी आहे. आता गडीवर नुसतं तुमच्याच नाही आई, तुमचे डोळे भरूनच येणार आहेत. अंतकरण दाटून आलं. पोरगी थरथर कापायला लागली, रडायला लागली. तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळा आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे वात्सल्य आहे. या सगळ्या भावना तुमच्याकडे भरभरून भरलेल्या आहेत, म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे. पण खरं सांगू का, मुलींनी रडावं हे नवल नाहीच आहे, पण मुलीसाठी बापाने रडावं हे नाही नवल आहे. लक्ष देऊ नाही का? बाप रडतो का? नाही नाही, नाही रडत. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप रडत नाही गड्या. बापाने मिठी मारली ना तर बाप रडायला लागला. पोरगी म्हणती बाबा अरे मी रडती. बाप म्हणतो बाई जशी तुला माझी आठवण येते ना, तशी या मुराळ्याला बी तुझी आठवण येते ना. अशी काय म्हणती? अरे तू मला ज्या अंतकरणातून या मुराळ्याची वाट बघती ना, तसा हा मुराळी बी तुला भेटण्यासाठी लय तडफडतो ग. अभंगाचा अर्थ समजून घ्या. मला काय सांगायचंय. तुकोबा सांगता देवा येशील का मुराळी? हे शब्द विचारला इथं आल्यानंतर मरण देऊ नको. आणि दुसरी गोष्ट, मुराळी म्हणून तुम्हाला घेऊन यायला पाहिजेस. बाप अंतकरणात रडावं हे मात्र नवल आहे. पुरीनी रडावं याच्यात नवल नाही, पण बापाने पुरीसाठी रडावं याच्यात नवल आहे. मुद्दा संपलेला आहे. तुकोबारांनी जगाच्या मालकाला मुराळी म्हणून बोलवावं, पाहुणा म्हणून बोलवावं याच्यात नवल नाही, पण संतांचं सामर्थ्य आणि मृत्यू लोकातलं कार्य आणि परमार्थ पाहून जगाचा मालक मुराळी म्हणून यावा. हा मुराळी दुर्लभ आहे. विठ्ठल मग आले जगद्गुरु तुकोबा रे, आले सकल संत या समाजासाठी आले. पण त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. आता आहे का संत इकडे एखादा? ज्यांच्या शर्टाला खिशे आहेत ते संत नाही बरं का. आता एखादी जरी नोट कमी असती तरी ड्रायव्हरला स्टार्टरच गावत नाही. बराच वेळ झाला. म्हणलं काय झालं गाड्या? म्हणले महाराज इकडं काहीतरी गडबडी म्हणले थोडीशी. मग मला वयस म्हणजे केला इशारा जाता जाता बरं का, तसं काय होणार नाही. ही माझी प्रेमाची माणसं आहेत, लक्ष नाही का काय सांगायचं. आम्ही संत का? आमच्या शर्टाला खिशे आहेत. संतांनी सदरे घातले पण बिना खिशाचे घातले. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मजले तयाची संगती, हो मजले तयाची
समजते तयाची संगती हा मग मी कमलापती तुझबाना कंटाळा पडो निराळी उगाची संताची वाजवा टाळी आता माझ्यासाठी बी काय थोडी मै बी झलक देऊ का बोला की बिचवी बिचवी हा थोडं नाही तर म्हणते लईच कोरडा कीर्तन का रे म्हणजे बरं का कोरडे महाराज हा लक्ष देऊ नाही का हा काय थोडंसं कीर्तन प्रमाण नाही झाली ना मग ते लई कीर्तन कोरडं पडतं लोक म्हणतात व्याख्यान तरी ठेवायचं बरं लई बी बोल झालं की मग ते प्रमाणावर इटलं बुवानी एवढ्या लांबून प्रमाण द्यायला आणलं हाय की इथं काय म्हणजे जिथल्या तिथं आपला बॅलेन्स साधायचं लक्ष नाही का मै बी एखादी झलक मारूंगा बीच मॅच मी तुमले मी को समज के तसा मी लय स्वरात नसतो पण हा ना आता स्वरात तुम्ही काय म्हणता अंतकरण दाटून आला आले जगद्गुरु तुकोबार आले सकल संत पण संतांना समाजाने जगू नाही दिलं मंबाजीनं काठीनं मारलं अंतकरण दाटून आलं हृदय भरून आलं आवली म्हणती महाराज कुठे तुमचा देव तुम्ही म्हणले ना पाहुणा येणार आहे आवले येणार आहे आवली लय बांधायला खतरनाक बरं का तुकोबारांची बायको बांधायला लय खतरनाक होती आणि मला असं वाटतं बायको बांधणारीच असावी तर संसाराला मजा आहे काय वाटतं तुम्हाला बघा ज्यांची ज्यांची बांधणारी सगळ्यांना हसायला बुवा आपल्या पॅनलचं बोलायला लागला महिला मंडळ तर स्माईलच वाटली बायको भांडणारी होती म्हणून तुकोबारांना प्रपंच करायला गंमत छान वाटत होतं तुकोबारा सांगता देवा याशी भांडणारी बायको दिली ना तू लई उपकार केलेत माझ्या ती लईच नुसतीच नट्टापट्टा करणारी दिली असती तर काय ना डोंगराव गेलो असतो जड नाही जात कीर्तन तुम्हाला लक्ष दे नाही का हा तुकोबारा सांगता देवा ती म्हणती माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी बांधले भिकाऱ्याच्या आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके जाऊ पुरती भिके कुत्री घर राखते काय परिस्थिती तुकोबारांची अतिशय विदारक परिस्थिती मुंबई खोपोलीला व्यापार करायचे मिरच्याचा असे मोठे मोठे ढीग मिरच्याचे सगळ्यांच्या आधी तुकोबारांच्याच मिरच्या संपायच्या काय स्किल होतं काय माहिती व्यापारी म्हणला स्किल काय नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे सगळ्यांचे गल्ले बघितले सगळ्यांच्या गल्ल्यात थोडेफार पैसे पण तुकोबारांच्या गल्ल्यात रुपये बी नाही आणि मिरच्या तर संपल्या लोक मिरच्या घेऊन गेले तरी तुकोबारांना कळलं नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विधेयी बघू दशा सगळ्या मिरच्या संपल्या आई तरी तुकोबारांना कळलं नाही मिरच्या संपल्या म्हणून लोक घेऊन गेली रुपया बी दिला नाही मिरच्याचा आणि एक ताटली आपली बाजूच्याकडे गेल्यावर 2 दिवस झोप येत नाही आपल्याला संपला ना तुका काय ठेवलं संतानं खरंच फार त्रास दिला चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला संत भगवान मामांचं चरित्र आजही उघडून पहा प्रचंड त्रास दिला जाई ग मायेनं करी सायास आई अरे कशा पैयारी तू माझ्यासाठी आई म्हणते काही नाही थोड्याशा पैशासाठी ही चुडीत भगवान मामांना म्हणली बाबा तुमच्या उशाला ठेवायला लावली हो मला माहिती आहे तुमची चुकी नाही काय केलं स्वतःच्या शरीराला त्रास दिला संत इतरांना त्रासच देत नाहीत संत स्वतःला त्रास करून घेतात आणि ते खरे संत आहेत नाही तर आपल्यावर का ठेवू गाडले आपण त्याला उभ्या रस्त्याने जाऊन द्यायचं नाही मंबाजीनं काठीने मारलं आणि तुकोबा मंबाजीचे पाय दाबते तुको मंबाजी म्हणतो तुका तू वेडायच करे तुका म्हणतो खरं सांगू का मंबाजी तुम्ही लय उपकार केले मारले जेवढ्या जोरात मारलं तेवढ्याच तीव्रतेने विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो हाय का जगाच्या पाठीवर असा संत आहे म्हणून म्हणलो आपल्यावर काठी उगारली तरी उभ्या रस्त्याने जाऊ द्यायचं नाही आवली म्हणली महाराजावर नाही यायचा तुमचा विठोबा आवले येतो तो माझ्या आधी तुझ्यासाठी आलाय कधी आला तू नाही का म्हणली काळ्या विठ्याचा मोडदा गेला आणि पायातला काटा काढाय कोण आला आता वेळ नाही माझ्याकडे तेवढा नाही तर सांगितलं असता ते वेळेचं बंधनी थोडं कीर्तन इकडे तिकडे जाईन लय लोड घ्यायचं नाही पाय दुखायला गेले की लांब करून बसायचं निहार माया तोंडाकडे बघायचं नाही तर तुम नाही आहे तो हमने बोलणे का किसको लक्षात नाही का सज्जन मला काय सांगायचे हा थोडं कीर्तन इकडे तिकडे होईल काय एवढं गणित नाही घरी जाऊन काय कीर्तन झालं बळत तांबाखू मिळत बसतात तिथं जाऊन